बसणार एकत्र, चर्चा करून हे सगळे विषय एकत्रच मिटवणार आहेत. आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण महायुती म्हणूनच आम्ही पुढे कारभार करणार आहोत. राणेसाहेब, सावंतवाडी शहरातील बहुतांशी जागा, मोक्याच्या जागा नगरपालिकेने आरक्षित करून गेले अनेक वर्षे ठेवले. आपल्या बाजूला माजी नगराध्यक्ष बसले, त्यांना माहिती आहे, पण अद्यापर्यंत त्या आरक्षित जागेवर काही केले गेले नाही. म्हणून बोलतो त्याची योग्य प्लॅनिंग. आता श्रद्धाताईंची काही भाषणं तुम्ही बघा, त्यांच्यासाठी सावंतवाडीचं डेव्हलपमेंटचा प्लॅन, पर्यटनाच्या आधारे या सावंतवाडी शहराला 18 प्रकारच्या नागरी सुविधा असो, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध एंटरटेनमेंट आणि या सगळ्या गोष्टीसाठी ज्या लागणाऱ्या ज्या प्रकल्प त्याला लागणाऱ्या ज्या जागा असतील त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातील. साहेब, तुम्ही मगाशी म्हणालात की अंदर की बात आहे, राजघराण्याचं जेव्हा नाव पुढे आलं सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी, त्यानंतर दीपक केसरकर हे तुम्हाला 2 वेळा भेटले होते, त्यांनी तुमच्याकडे काही प्रस्ताव ठेवलेला होता. ओके, आणि तो प्रस्ताव कुठेतरी तुम्ही स्वीकारला नाही, म्हणून मग आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. असं काय नाही. माझ्याकडे जेव्हा विचारलं, पहिलं तर मी त्यांना एकच मुद्दा बोललो, जेव्हा राजघराण्यांनी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तो आपण त्यांच्याशी बोलावं, कारण माझ्यापेक्षा केसरकरजींचे संबंध आणि नाते यांच्यावर अजून वर्षांवर्षीच आहे. आम्ही तर कदाचित आत्ता आलो असलो तरी केसरकर साहेब आणि राजघराणे हे अतिशय वेगळं नातं आहे. म्हणून मी केसरकरजींना बोललो की साहेब तुम्ही त्यांच्याशी बोला, चर्चा करा. त्यांची इच्छा आहे की भारतीय जनता पक्षाच्याच वतीने त्यांना लढायचं आहे. एक दुसरं आहे, भारतीय जनता पक्षाकडेच नगराध्यक्षाची सीट आहे. पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षात लढले असल्यामुळे चला आपण या पद्धतीने आपण राजघराण्याचा मान ठेवू असं मी त्यांना बोल. आणि त्यांना हेही बोल, तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळा काय निर्णय करायचा असेल तर आपण बोलावं. त्यांनी त्यांच्याशी बोलले, ह्यांनी आपलं मत व्यक्त केलं. माझं एवढंच म्हणणं होतं, तसं आमचे केसरकर साहेब मोठ्या मनाचे आहेत, त्यांनी थोडं मोठं मन ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला असता तर आज ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या ना, झाल्याच नसत्या. हीच तर चर्चा वारंवार होत होती. खालच्या सीटवर काय करायचं आम्ही बसून ठरवलं असतं, त्याच्यात काय मोठी गोष्ट नव्हती. पण हक्काची सीट आमची नगराध्यक्षाची, ज्याच्यावर गेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा निवडून आलेला, ते जागर सोडायला सांगत असतील तर कसे मान्य करू कोण? साहेब, सावंतवाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष देत येताना माजी आमदार जयानंद मटकरांच्या सुनेला उमेदवारी दिली आणि त्यांचे एकंदरीत उमेदवार पाहता आतापर्यंत आपण सर्वच जण म्हणत होता सत्ताधारी पक्ष की उभाटाला इथे काही मिळणार नाही उमेदवारी. असं असताना सावंतवाडीमध्ये 20 उमेदवार उभे केलेत आणि एका जनता दलाच्या पूर्वीच्या समाजवादी विचारसरणीच्या व्यक्तीला सुनेला उभे केलाय. हे आव्हान आहे का? आता हे जनतेने उत्तर द्यावं ना त्याचं. आम्ही आमची बाजू तुम्हाला परत सांगतो, आम्ही कुठलीही निवडणूक सोपी घेत नाही. आम्ही प्रत्येक निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून अतिशय त्याच प्रामाणिकतेने त्याच तळमळीने आणि अतिशय मेहनत घेऊन आम्ही लढवतो. कोण आव्हान आहे कोण आव्हान, आम्ही एक तर कोणालाही कमी लेखत नाही, कोणालाच कमी लेखत नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या ताकदीचा आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने त्या निवडणुका लढवतोय आणि म्हणून त्याही त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवत आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने निवडणूक लढवतो. शेवटी हा पर्याय किंवा हा निर्णय इकडल्या मतदारांना घ्यायचा आहे. मतदारांनी ठरवायचं की बाबा हिला ह्यांना संधी द्यायची आहे की ह्यांना संधी द्यायची. आज उभाटाची अवस्था राज्यामध्ये काय झालेली आहे हे लोकांना माहिती आहे ना. आज राज्यामध्ये त्यांचे किती आमदार आहेत, राज्यामध्ये त्यांना नगराध्यक्ष दिल्यानंतर त्या निधी आणू शकतात का, आमच्याशी संपर्कात राहू शकतात का, सावंतवाडीचा विकास करू शकतात का, हे जनतेने खुल्या डोळ्यांनी पाहावं ना. एवढं सरळ स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री हे सगळेचे सगळे भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे आम्हाला त्यांना निधी देणं अतिशय सोपं होऊन जाईल. शहरातलं वातावरण खराब होऊ द्यायचं नाहीये असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. निलेश राणेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय असं नितेश